आशिष शेलार यांनी जातीय द्वेष पसरवून त्याच्या जोरावर राजकारण करण्याचे प्रयत्न शरद पवारांकडून केले जातात असा आरोप केला। तसंच मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही व्यक्तींकडून टीका होतीये। या व्यक्ती शरद पवार गटाशी संबंधित आहेत। यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की आमच्या या सगळ्याशी काय संबंध आहे। या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। शरद पवारांनी या गोष्टीचं स्वागत केलं आणि दुसरं म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये काही सूट होत नाही किंवा ते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा भाजप सगळं खापर हे पवारांवर फोडतात। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पसरवण्याचं राजकारण हे अतिशय वेगाने काही लोक करत आहेत। आम्ही ते 2014 लाही पाहिलं, आता 2019 नंतर आम्ही आल्यावर सत्तेनंतर तेही पाहिलं। विषारी पद्धतीने आणि मोठी मोठी लोक, मोठे मोठे नेते जातीला समोर घेऊन बोलणार ही मंडळी कोण आहेत ती जर नीट बघितली तर एकाच मुशीतून आलेली लोक आहेत जी आज विरोधी पक्षात आहेत, मवियामध्ये सत्तेत होती। आणि त्यामुळे या पक्षाला जातीयवादातनं आपले पक्षाच्या मतांची पोळी भाजायची आहे असे राजकीय पक्ष आमच्या विरोधात आहेत। आमचा काय संबंध आहे या सगळ्याची? एकतर एसआयटी त्यांनी केलीच आहे। आदरणीय पवार साहेबांनीच त्याचं स्वागत केलं आणि ते म्हणले माझ्याच फोनच्या सीडीआर पासून सुरू करा। त्याच्यामुळे मला वाटतं ह्याच्यापेक्षा आणि काय उत्तर देणार एक। आणि दुसरं, जेव्हा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काही सूट होत नाही किंवा त्यांचं जेव्हा ते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ते सगळं खापर आदरणीय पवार साहेबांवर फोडतात। हे 50 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही काढून बघितला तर त्याच्यामुळे जेव्हा चांगलं होतं तेव्हा त्यांचं आणि ते अडचणीत आले की शरद पवार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।